नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चल, आज सकाळीच म्हटलं आपण नाश्ता करणार आहेत. तर नाश्त्यासाठी आपण आज काय मेनू करणार आहे ते तुम्हाला दाखवते. आज आपल्याला करायचे ढोकळे. ढोकळ्यांसाठी मी मस्त म्हणजे आपले तांदळाचे आणि डाळीच्या पिठाचे आपले ढोकळे आहेत. तर खूप छान असे साधे आणि सिंपल पद्धतीचे दाखवते. तर आपण बघा आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले. पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण मस्त ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावून आपण ताटसुद्धा गरम करायला ठेवणार आहेत. हा 1 चमचा आपण लिंबू पावडर घेतलेलं आहे. लिंबू सत्व, कोणी लिंबू सत्व म्हणतं, कोणी लिंबू पावडर म्हणतं. तर आम्ही लिंबू पावडर म्हणतो. तर बघा त्याच्यामध्ये मी 2 चमचे साखर टाकून घेतलेलं आहे. आता ते एका साईडला ठेवून देते. आपलं ते वितळेल तोपर्यंत ते आपण पिठं घेणार आहेत. पीठ किती घेणार आहेत तुम्हाला दाखवते. आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण हे तांदळाचं पीठ मस्त बारीक असं दळून घेतलेलं आहे. हे अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी थोडं वरती होतं, पाऊण वाटी. तर आपण ते डाळीचं पीठ घेतलेलं, दोघी पीठ चांगले मिक्स करून घेते. आणि आता आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत. आपण नंतर त्याच्यामध्ये आता हळद आणि मीठ टाकणार आहे. तर बघा आता मी त्याच्यामध्ये साहित्य टाकून घेते. काय काय साहित्य टाकते तुम्हाला दाखवते. हे आहे 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद. हळद जास्त टाकायचं नाही, आपला छोटा चमचा राहतो ना हळद, ती अर्धा चमचा घेतलेली मी. तर आता ते बी टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. आता आपण टाकून घेणार आहे तेल. 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्याने पण खूप छान असे मऊ ढोकळे येतात आपले. त्यासाठी ना तेल पण टाकून घ्यायचं आहे. आता चांगलं मिक्स करून घेते सगळं. मग पाणी टाकायचं आहे. पाणी थोडंच टाकलं, मग मिक्स करून घेते. नंतर आपण अजून पाणी टाकणार आहेत त्याच्यामध्ये. आपण पीठ मळण्यासाठी पहिले थोडंच पाणी टाकायचं. नंतर मग त्याच्यामध्ये अशा बारीक गाठी तयार होताना त्यासाठी आपण थोडं थोडं टाकून पीठ मळायचं आहे. तर बघा आता मस्त पीठ असं घट्ट झालेलं आहे ना, अजून परत टाकणार आहेत आपण पाणी. तर आता थोडं पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेते. आणि आता आपण हे बघा चांगलंच फेटायचं आहे त्याला. खूप छान असं एकच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. म्हणजे मग आपले ढोकळे आहेत ना खूप असे जाळीदार होतात. तर बघा आता जे आपलं लिंबू सत्व आणि साखर टाकलेली होती ना, ते वितळण्यासाठी आपल्याला चांगलं मिक्स करावं लागतं. आता बघा आता ते टाकून आपण लिंबू सत्व आणि साखर आहे ना, ते टाकून चांगलं मिक्स करावं लागणार आहे. म्हणजे ते पूर्ण एकजीव होतं त्याच्यामध्ये. आणि नंतर मग आपण सोडा टाकणार आहेत. आता पहिले लिंबू सत्व आणि साखर टाकून घेतलेली आहे. आता चांगलं मिक्स करून घेते मी. तर बघा पीठ आहे ना हळूहळू मस्त फुलतं आपलं. त्यासाठी ना आपण व्यवस्थितच अंदाज बघून टाकायचं आहे. आता 1 चमचा आपण त्याच्यामध्ये सोडा टाकून घेणार आहेत. जो चमच्याने आपण लिंबू पावडर घेतली ती 1 चमचा, त्याच चमच्याने आपण सोडा घेतलेला आहे. आता सोडा पण टाकलेला आणि सोड्यावरती थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं आहे. तर बघा मी ते चांगलं मिक्स करून घेते. आणि आपलं आता पाणी गरमच होतं आहे. आणि बघा आता तवा पण तवाच येतोय तोंडात. आपला ताट चांगला गरम झाला की मग आपण हे पीठ टाकून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण चांगलं मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे आपलं पीठ आहे ना खूप असं हलकं होतं. जेवढं आपण फिरू ना त्याला, जेवढं मिक्स करू ना तेवढं आपलं पीठ हलकं होतं. हलकं झालं म्हणजे आपलं ढोकळे आहेत ना खूप छान होतात. तर बघा आता पीठ बघा किती असं हलकं हलकं लागायला लागलं आहे, मस्त असं खूप छान झालेलं आहे. तर आता आपण ते टाकून घेणार आहे. तर आता आपलं ताट पण गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चांगलं पीठ टाकून दिलेलं आहे. पूर्ण ओतून द्यायचं आणि पटकन आपण ताट ठेवून द्यायचं आहे. तर मग आता सगळं पीठ मी टाकून दिलेलं आहे. आपले ढोकळे तुम्हाला आता असे एकदा फिक्कट वाटतं आहे तुम्हाला, पण नंतर हळदीचे असे मस्त पिवळे होतात. आता 10 मिनटं चांगलं फुल गॅसवरती राहू द्यायचं आहे पहिले. नंतर आपण 5 मिनटं कमी गॅसवरती ठेवायचं आहे. आता फुल गॅसवरती होऊ द्यायचं आहे 10 मिनटं. 10 मिनटं झाल्यानंतर 5 मिनटाने कमी मंद गॅसवर ठेवायचे आहेत 5 मिनटं. चला म्हटलं तोपर्यंत आपली किचन ओट्यावरची सगळी भांडी आवरून घेते मी. जे आपण ढोकळ्यासाठी भांडी घेतलेली होती ना वाटीन, ते सगळं धुवून ठेवून देते. तर मला असा जास्तीचा पसारा झाला ना तसा आवडत नाही, म्हणजे जास्तीचे भांडे जमा झालेले मी लगेच धुत राहते. तर म्हटलं चला सगळी भांडी धुवून घेते. तर आता नंतर आपल्याला फोडणी करायला घ्यायची आहे. तर तो फोडणी होते तोपर्यंत म्हटलं चला भांडी वगैरे आवरून घेते. आपल्याला हे ढोकळे शिजवायला 10-15 मिनटं लागणारच आहे. तर आता मी तोपर्यंत दुसरे कामं आवरून घेते.
बघा आपण आहे ना, बघा आता खूप छान असे मस्त शिजत आहे आपले ढोकळे. आणि अशाच पद्धतीने जर केले ना खूप भारी होतात. रव्याच्या पिठाचे तर होतातच, पण आपल्याकडे कधी रवा असतो नसतो आणि मुलांना ढोकळेच खायचे तर आपण तांदळाच्या पिठाचे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरी डाळीचं पीठ असतंच. आणि लिंबू पावडर आणि आपण सोडा तर आणूनच ठेवलेला असतो घरात. मी इनोसुद्धा वापरते. तर आपलं घरात लिंबू पावडर 10-10 रुपयाचे जर आणून ठेवले ना, बराच वेळ आपल्याला म्हणजे केव्हा पण कामात येतं. आणि इनो आहे ना, 10 रुपयाची पुडी आणली की ती 1 आणि 2च दारेच्यामध्ये होऊन जाते. तर मी त्याच्याकरता आहे ना लिंबू पावडर आणि सोडाच वापरते. त्याच्याने सुद्धा खूप छान होतात. नंतर मी आपल्या फोडणीसाठी मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतली. ते सगळं स्वच्छ धुवून आपण चिरून घेणार आहेत. तर चला मी आता पहिले मिरची चिरून घेते आणि नंतर मग आपण कोथिंबीर चिरून घेणार आहेत. फोडणीसाठी पण तुम्ही मस्त असं छानसं तडका द्यायला मिरची ते जास्त तिखट मिरची नाही घेत आम्ही. तर खूप मस्त अशी फिकटच मिरची ती घेतलेली आम्ही. आणि आता ती चिरून घेते मी. जास्त मोठ्या मोठ्याने चिरत बारीकच चिरते म्हणजे खाताना खूप सोपं जमेल. तर बघा आता मी चिरून घेतलेलं आहे. आणि आपले आता ढोकळे झाले का मी चेक करते. तर बघा आपले ढोकळे खूप छान झालेले आहेत. हात लावून पाहिला ना मस्त फुललेले आहेत. तर चला आता मी ते काढून घेते आणि आपल्याला आता फोडणी द्यायचे. बघा कढईमधलं पाणी पण संपून गेलेलं आहे, पण आपले ढोकळे पण आता झालेले आहेत. आणि आता आपण बघा मस्त झालेले आहेत आता आपले. खूप भारी झालं ते ढोकळ्यांचं पीठ. आणि आता आपण तडका देऊन घेणार आहेत. तर आता मी ते थंड करायला ठेवलेलं आहे एका साईडला. तोपर्यंत आपली कढई ठेवते. कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहेत. आणि खूप छान अशा सोप्या पद्धतीने सांगितले आणि समजून सांगितलं तुम्हाला कोणाला पण जमतील अशा पद्धतीने मी सांगितलेले आहेत. जिरं टाकलं, तेल टाकलं, जिरं टाकलं, नंतर कढीपत्ता आणि आता त्याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेतली. मोहरी पण टाकून घ्यायची. माझ्याकडे आज मोहरी नव्हती, तर तुमच्याकडे मोहरी असेल तर तुम्ही मोहरी पण टाका. तडक्या द्यायला मोहरी जिराची फोडणीने खूप छान असं मस्त लागतं. तर मग मी नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि चांगलं आता मिक्स करून घेणार आहे. आणि आपण त्याच्यामध्ये ना मिरचीमध्ये मीठ पण टाकायचं आहे. ते नंतर येत ना मग ते मिरची ना आलने लागली की मग ती जास्त तिखट लागते. तिखट न लागायला मिरची ना तिखट आपण जर मीठ टाकलं ना तर मिरची तिखट लागत नाही. तर बघा त्यासाठी मीठ टाकून घ्यायचं आहे. फोडणी आपण तडका बनवतो ना त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ टाकून घेतलेलं आहे. आता चांगलं मिक्स करून घेते. आणि आपण आता हे सगळं आपण याच्यामध्ये टाकणार आहेत आपल्या ढोकळ्यांमध्ये. तर बघा आता हे सगळं मी ढोकळ्यांमध्ये टाकून घेते. तोपर्यंत म्हटलं चला ढोकळा झाला का पूर्ण अजून थंडा तर चेक करत होती. थंडा झाला मग नंतर मी त्याच्यावरती रेषा पाडून घेतलेल्या आहे. रेषा पाडून घेतल्या की म्हणजे आतपर्यंत आपली फोडणी जाते. मग त्यासाठी मी ना रेषा पाडूनच मग आपण फोडणी टाकतो. तर बघा खूप छान झालेलं आहे. ताटाला पण अजिबात लटकत नाही आहे. तर मी उचलून पाहिलं खूप भारी झालेले आहे. आता आपण त्याच्यावर ही फोडणी पूर्ण टाकून घेणार आहेत. तर टाकून पूर्ण मिक्स करून द्यायची आपल्या ढोकळ्यांवर. तर मी तशीच करते म्हटलं चला आता. आणि एका साईडला लगेच त्या कढईमध्ये मी पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये मी 4-5 चमचा साखर टाकलेली आहे. म्हणजे गोड पाणी टाकून ना खूप भारी लागतात ढोकळे. आणि आपले जे घशात अटकताना तशा अटकत नाही ते, त्यासाठी करावं लागतं. तर बघा आता ढोकळे बघा किती भारी फुललेले आहेत ना. तर बघा खूप भारी झालेले आहेत आणि एवढे जाळीदार झालेले आहेत ना, मस्त झालेले आहेत. आपलं पीठ थोडं कमीच होतं ताटामध्ये थोडं कमीच होतं म्हणून ते एवढे दिसत आहेत. जर छोट्याशा ताटात केलं असते ना खूप मोठे मोठे झाले असते ते. पण बघा मधून एवढे भारी झालेले आहेत ना, पोकळ आलेले आहेत, मस्त जाळी आलेली आहे. खूप छान असे झालेले आहेत आपले ढोकळे. अशा पद्धतीने मी कायमच करून घेते. कोणी कोणी दळून बी ठेवतं पीठ, त्याच्याने पण करता. पण मी चालू लागलं तसं घेते आणि अंदाज तुम्हाला सांगितलेलंच आता तशा पद्धतीने करून घेते. बघा आता वरून आपण हे साखरेचं पाणी टाकायचं आहे आणि 5 मिनटं आपण ते राहू द्यायचं. नंतर खायचे. जशी आपण हॉटेलमधून आणतो ना त्याच पद्धतीने लागता. खूप भारी लागता. अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा आणि कसे वाटले ते कमेंट करा. आता ते 5 मिनटं राहू द्यायचं आहे पाणी टाकून, म्हणजे खूप असे मस्त मऊ होतात. तर बघा आता लगेच 5 मिनटं झाली. आता मुलांना देते मी. तर खूप भारी झालेले आहेत. आणि दादूला घाई झालेली होती शाळेत जायची, त्यासाठी त्याला पण पटक्यात दिले आणि आपली फोडणी दिली. आणि आता माझ्याकडनं काही दम निघत नाही आहे.
तर बघा मी पण आता खायला घेते. या पण तुम्ही पण सगळे खायला. खूप छान झाले आहेत आपले खमंग ढोकळे. आणि अशा पद्धतीने करून बघा. कसे वाटले ते कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. बघा किती छान जाळी आलेली आहे ना. तुम्हाला दाखवते बघा किती भारी जाळी आलेली आहे. खूप भारी झालेले आहेत. अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा. कसे झाले ते कमेंट करा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तोपर्यंत बाय बाय.